जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी गेल्या आठवड्यात जी मोठी दुर्घटना झाली, या दुर्घटनेमध्ये 26 भारतीय त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यानंतर भारत आणि पाक यांच्यातील संबंध हे पूर्णतः ताणले गेले आहेत। आता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा भारताने पाकच्या संदर्भात जी काही भूमिका घ्यायची ती भूमिका तिन्ही जे सैन्य दल आहेत त्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी घ्यायची आहे। आणि आज असं एक चर्चा आहे की भारत पाक हा जो जे संबंध आहे ते ताणले तर गेलेतच आहेत, परंतु आपण या ठिकाणी युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचलेलो आहोत। केव्हाही युद्ध होऊ शकते असं काही जणांचं मत आहे, परंतु आता याच पहलगामच्या घटनेमुळं संपूर्ण देशामध्ये पाकविरोधी लाट आहे आणि ठिकठिकाणी त्याचा निषेध व्यक्त केला जातो आहे। अंबाजोगाई शहरातसुद्धा त्याचे पडसाद या ठिकाणी दिसून येत आहेत। अंबाजोगाई शहरातील नगर परिषदेच्या मालकीच्या योगेश्वरी उद्यानासमोरील आणि बाळासाहेब ठाकरे चौक या ठिकाणी पाकिस्तान मुर्दाबादच्या जे या ठिकाणी घोषणा तर दिलेल्याच आहेत, त्यासोबतच रस्त्यावर त्या ठिकाणी पाकचा ध्वज आणि पाकिस्तान मुर्दाबाद असं लिहिण्यात आलेलं होतं। आणि परंतु अंबाजोगाई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन त्या ठिकाणी ते केलेलं पेंटिंग होतं, ते पेंटिंग या ठिकाणी मिटवलेलं आहे। परंतु त्यानंतर अवघ्या काही क्षणामध्येच पुन्हा एक मोठं पेंटिंग त्या ठिकाणी रंगवण्यात आलेलं आहे। या निमित्तानं एकच गोष्ट स्पष्ट होते की भारतीयांमध्ये एक राष्ट्रीय एकात्मता अखंडता ही वाढीस लागत आहे। भारत पाकमधले जे संबंध आहेत ते संबंध ताणले जात आहेत, परंतु जे काही भारतामध्ये अनुचित घटना घडत आहेत त्याच्या पाठीशी पाकिस्तानचा हात असतो हे आत्तापर्यंत सिद्ध झालेलं आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आता पाकिस्तान विरोधी लाट आहे, पाकिस्तान विरोधी भूमिका आहे आणि त्याचीच एक रिॲक्शन, त्याचीच एक प्रतिक्रिया या निमित्ताने व्यक्त होते आहे। पोलिसांनी त्यांचं काम केलेलं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं, त्यांनी त्या ठिकाणी फलकावर जे पांढरा कलर मारलेला, पांढरा रंग देऊन ते पुसले होतं, परंतु पुन्हा त्यापेक्षा कित्येक मोठं या ठिकाणी ते चित्र पुन्हा एकदा पाकिस्तान मुर्दाबादचं रंगवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी पाकिस्तानचा ध्वजसुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड।